तर भावांनो, गेल्या वर्षी आम्ही 10-12 जण तिरुपती बालाजी ट्रिपला गेलो होतो. तर येताना जो रेल्वेमध्ये भन्नाट किस्सा झाला तो तुम्हाला दाखवतो, जो मी सतत बघून हसत असतो. तर त्यातला एक मित्र बोलत होता, परवा असला काय व्हिडिओ टाकू नको, पाहुणं बघत्यात नावं ठेवतील. तर तरी पण मी टाकतोय, तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आम्ही एवढी सगळी ट्रिपला गेलो होतो. तर विषय असा झाला, जाताना आम्ही ज्या सोलापुरी कडक पातळ भाकरी असतात त्या महिनाभर टिकतात, त्या आम्ही 200-250 भाकरी जाताना घेऊन गेलो. आणि तेवढ्याच भाकरी बापूच्या पाहुण्याने आम्हाला जाताना अचानक दिल्या. त्यामुळे ज्या विकत घेतल्या होत्या त्या शिल्लक राहिल्या तशाच. मग येताना मला एक भन्नाट आयडिया सुचली, ती काय आहे हे बघा आणि आनंद घ्या. बाजरीची भाकरी मिळेल. बाजरीची भाकरी गावाले. बाजरीची भाकरी पाहिजे असेल तर मिळेल. हे घ्या, डबा हे 50 रुपयाला पॅकेट. आणि याच भन्नाट आयडियामुळे डबल प्रॉफिटमध्ये आमच्या सगळ्या भाकरी विकल्या. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, असला व्हिडिओ करायला किती दम लागतो. आणि आता या कामामुळे बापूला मोठमोठ्या कंपनीकडून सेल्स डिपार्टमेंट मधून फोन येणार आहेत. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आता इथपर्यंत आलाय तर फर्स्ट कमेंट वाचून जावा, किस्सा नंबर 2, आणि टॅग करा अशा मित्राला येडचाळ करणारे.